नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे कालभैरव जयंती आणि या जयंतीला आपल्याला कालभैरवाची पूजा कशी करायची हे आपण आज या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर लक्षात घ्या मंडळी, कालभैरव यांचे पूजन हे घरी केलं जात नाही। त्यांची कोणतीही मूर्ती, फोटो घरामध्ये त्यांचं पूजन करायचं नसतं। त्यांचं पूजन हे शिवलिंगाचं आपण या दिवशी घरामध्ये करू शकतो। शिवलिंगावरती अभिषेक करायचा असतो, पूजापाठ करायची असते, फूल, बेलपत्र, शमीपत्र त्यांना व्हायचं असतं आणि घरामध्ये अशा पद्धतीने त्यांची पूजा करून कालभैरव देवतेचे नामस्मरण या दिवशी आपल्याला घरात करायचं असतं। तर तुम्ही या दिवशी कालभैरव मंदिरात जाऊन त्यांना जिलेबी प्रसाद देऊन एक दिवा, धूप, बत्ती तिथे तुम्ही करू शकता। तिथे तुम्हाला जाऊन कालभैरव अष्टक तुम्हाला बोलायचं आहे आणि एक नारळ आणि खडीसाखर तुम्हाला तिथे दान करून यायचं आहे किंवा त्यांना त्यांचा सन्मान म्हणून तिथे त्यांना भेटवस्तू म्हणून त्यांना ती द्यायची आहे। तर या व्हिडिओतून असा एक आपण उपाय बघणार आहोत जे तुम्ही या शंकराच्या पिंडीवरती अर्पण केल्यानंतर तुमची हर एक मनोकामना पूर्ण होत असते। लक्षात घ्या मित्रांनो, कालभैरव देवता ही खूप जागृत आणि खूप अशी प्रचलित देवता आहे। तिचा खूप लोकांना खूप मोठे मोठे अनुभव आलेले आहेत। म्हणूनच भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील कालभैरव देवतेचे पूजन केले जाते। श्रीलंका आणि नेपाळ इथे देखील कालभैरव देवतेची मंदिर आहेत, तिथे लोक त्यांची पूजापाठ करत असतात। एवढे मोठे मोठे त्यांचे अनुभव लोक सांगत असतात। कालभैरव हे महाकालचेच आणि भगवान भोलेनाथांचंच रूप आहे। महाकालला जाताना लोक पहिलं कालभैरवाचं दर्शन घेतात आणि मग महाकालला जातात अशी सांगता आहे। त्यामुळे कालभैरव यांची देवतेचं आपण या दिवशी जर पूजा, नामस्मरण केलं तर आपल्या जीवनात कोणतंच संकट राहणार नाही किंवा कोणतंही दुःख राहणार नाही। त्यामुळे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी तुमची नित्यनियमाची देवपूजा झाली, कालभैरवाचं दर्शन म्हणून तुम्ही शिवलिंगाचं दर्शन करून आल्यानंतर तुम्हाला जर वाटेत कुठे काळा कुत्रा दिसला किंवा कोणताही काळा कुत्रा दिसला तर तुम्ही त्याला मिठाची म्हणजे गोड चपाती किंवा गोडाचं काहीतरी तुम्ही त्याला खायला घालायचं आहे आणि त्याचा नमस्कार करून तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्यायचा आहे। असं केल्याने कालभैरव देवता ही खुश होत असते आणि तुमच्यावरती प्रसन्न होत असते। आणि दुसरा असा एक उपाय आहे की ही वस्तू तुम्ही शंकराच्या पिंडीवरती जर या दिवशी अर्पण केली तर याचं फळ तुम्हाला कोटीत भेटत असतं। म्हणजे भोलेनाथ हे तुमची सर्व मनोकामना, सर्व दुःख हरण करत असतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक बेलपत्र घ्यायचं आहे, त्यानंतर एक फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काळे तीळ थोडेसे घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ, बेलपत्र तुम्हाला शंकराच्या पिंडीवरती ठेवायचं आहे, व्हायचं आहे आणि नंतर वर्ण पाण्याची धार तुम्हाला सोडायची आहे आणि ओम नमः शिवाय तुम्हाला जो कोणताही मंत्र येतो किंवा कालभैरवाय नमः हा मंत्र तुम्हाला यावेळेस कम से कम 11 वेळा, 21 वेळा बोलायचं आहे। त्यामुळे तुमच्या सर्व पापांतून मुक्तता होत असते। तुमचं सगळं जीवनातील दुःख, कष्ट आहे ते कालभैरव देवता नष्ट करत असतात। कालभैरव देवता हे आपलं रक्षण करत असतात। जे शंकर भक्त आहेत त्यांचं रक्षण हे कालभैरव देवता आपली करत असते। आपल्या मनातील जी भीती आहे, आपल्याला कोणत्या गोष्टीची, भूताखेतांची जर भीती वाटत असेल तर या दिवशी त्या लोकांनी आवर्जून कालभैरवांचं नामस्मरण केलं पाहिजे, आपलं रक्षण करावं म्हणून त्यांच्याकडे मागणं मागितलं पाहिजे। तुमची कोणतीही गोष्ट असू द्यात, कितीही मोठी गोष्ट असू द्यात, कालभैरव देवता हे तुमची मागणं पूर्ण करत असतात। पण तुमच्यावरती जर कोणी अन्याय केला असेल त्याच्या देखील न्यायनिवाडा या दिवशी केला जातो। त्यामुळे तुम्हीसुद्धा या कालभैरव देवतेला या दिवशी तुमच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय भेटावा म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना देखील करू शकता। त्यांना गोडाचा नैवेद्य म्हणून तुम्ही या दिवशी जिलेबी किंवा खडीसाखर तुम्हाला द्यायची आहे। असं केल्याने भगवान शंकर म्हणजेच कालभैरव देवता ही तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि तिचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो। आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका।